महा जाणार नाही. अंधाराची भीती कोणाला दाखवताय? ज्यांच्या घरात आधीच दारिद्र्याचा अंधार आहे, तुम्ही त्यांना काय प्रकाश देणार? आज महावितरण MSCBचे नाव वीज पुरवणाऱ्या संस्थेचं राहिलं नसून ते गरिबांच्या खिशावर मारलेल्या अधिकृत दरोड्याचं दुसरं नाव झालंय. ही कसली महावितरण यंत्रणा? हिचं काम फक्त गरिबांच्या शेतात, झोपडीत आणि छोट्या दुकानदारांच्या दारावर सावकारी टाच आणणं हेच उरलंय का? सावकाराचं नवं रूप महावितरण. पूर्वी गावात सावकार असायचा, तो गरिबांची जमीन, दागिने गहाण ठेवायचा. आजचा आधुनिक सावकार हातात डिजिटल मीटर घेऊन फिरतोय. महिन्याला 50 युनिट वीज वापरणाऱ्या गरीबाला हजारो रुपयांचे अंदाजे ऍव्हरेज बिल पाठवून त्यांच्या मानगुटल्या आवळल्या जात आहेत. एखादा शेतकरी किंवा हातावर पोट असलेला मजूर जर बिलाचे 2 दिवस उशीर झाला म्हणून 1000-2000 रुपये भरू शकला नाही, तर अधिकारी लगेच पथक घेऊन पोहोचतात आणि त्यांच्या घराचा वीज प्रवाह खंडित करतात. बिल भरा नाहीतर अंधारात राहा. ही कसली मोजोरी? ही थेट दादागिरी आहे. स्मार्ट मीटर जे नवीन आलेलं मीटर आहे ते निव्वळ ग्राहकाची फसवणूक करण्यासाठीच हे मीटर बनवलंय की काय सरकारने, हे मला कळलं नाही. कारण जे आमचे जुने मीटर होते, पहिले मीटर होते ते आम्हाला महिन्याला 400-500 चार बिल यायचं आणि आता स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला तेच बिल यायले 1600-2000 असं बिल यायले. मग नेमकं हे मधला गॅप कुठं चाललाय? म्हणजे पहिले मीटर आमची 400-500 पर्यंत होते, आता हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला 1500-1600 2000 पर्यंत बिल यायले. तर मग आता हे आमचं नुकसान कोण भरून काढायचे? म्हणजे हे आमचा पैसा सरकार असं ओरबडून घ्यायले आमच्याकडनं हे नवीन स्मार्ट मीटर बसून. काय मागणी असेल? माझी एकच मागणी, तुम्हाला स्मार्ट मीटर तुम्ही जुने जे मीटर होते त्याचं तुम्हाला काय असं म्हणजे गैरफायदा, म्हणजे काय त्याच्यातून नुकसान काय होत होतं सरकारचं की तुम्ही ते जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले? आमची एवढीच मागणी की जे आमचे जुने मीटर होते, जे आम्हाला कमी पैशामध्ये आम्हाला पूर्ण लाईट भेटत होती, ते आम्हाला आमचे जुने मीटर बसवून द्या. काय सांगाल? तुमच्याकडे नवीन इलेक्ट्रिकल मीटर बसवलंय, काय झालं? पहिलं 1200-1300 रुपये बिल येत होतं आम्हाला साधारण. आता वरचीवर आम्ही ग्रामीण भागातले माणसं शहरात, ग्रामीण मधून शहरात आलेलो, दुष्काळ परिस्थितीवर आम्ही आधीच बेजार झालेले लोक. ह्याच्यानंतर महागाई असली भयंकर झाली, त्याच्यात हे मीटर यायला लागले, ह्याच्यात 2500-3000 रुपये साधारण हे चाललंय, बिल यायला लागले. शासन पिळून घ्यायला लागले. आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला जर हे पिळून खात असेल, आमचं म्हणणं असं आहे की बाकीच्या राज्यांनी मीटरला मीटर माफ केलंय. शहरात असेल, ग्रामीण मध्ये असेल, शहरात महाराष्ट्र शासनाने निव्वळ लोक पिळून खाऊन सारख्यातून ऊस बाहेर काढण्यासारखा जर करायचं ठरलेलं असेल तर शासनापुढे काहीच करता येणार नाही. ह्यांनी जर पोषण काय म्हणायचं त्याला, आता काय मागणी असेल? हे लोक नाहीत का गुत्तेदार लोक, हे अदानी अंबानी सारखे लोक मोठ्याला जर करायचे ठरले असतील, आमच्यासारख्या जर रक्त पिऊन गुचड्याने रक्त तुमच्याकडून वसुली करून हे लोक मोठे करायचे. तर आमचं म्हणणं एक आहे की ज्या टायमाला राजकीय पुढारी मतदान केल्याच्या नंतर मतदानाच्या बाहेर येऊन 2 बोटं दाखवते त्या डिशबोर्डाच्या बाहेर की आम्ही मतदान केलंय, आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही मीटर बसले हे असे 2 फोटो काढून मंत्र्या संत्र्यांनी, प्रस्थापित पुढाऱ्यांनी असं फोटो काढून दाखवतो आम जनता तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणायचं सर्वसामान्यांच्या घरात ते मीटर बसवलेत आणि मोठ्यांच्या घरात नाही. 1,00,000% माझं म्हणणं आहे. मला दाखवा एखाद्या राज्यमंत्र्याच्या, केंद्रीय मंत्र्याच्या, कॅबिनेट मंत्र्याच्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा हे बाकीचे जे प्रस्थापित आमदार आहेत, हे मीटर बसवलेलं आता परवडतंय का या अगोदरचे मीटर परवडत होते? काय साधारण पहिलंच मीटर परवडत होतं. मग इतके आम्ही तुम्हाला गागायला लागलो तेच कारण आहे ना, इतकं पोटतिडकीन जे बोलण्याचं कारण आहे हेच कारण आहे. अरे 1200 आणि 3000 त्याच्यात काहीतरी फरक असेल ना सर? याची काय तक्रार वगैरे केली का तुम्ही? काय म्हणजे पहिल्या मीटरला एवढं बिल होतं, या मीटरला एवढं येतं, याची काही तक्रार केली? नाही केली. हे पिळून काढण्याची प्रोसिजर असल्यामुळे आम्ही बी काय त्याच्याकडे जास्ती हे केलं नाही.
सरकार पिळवतंय, जे नवीन इलेक्ट्रिकल मीटर आलेत ते तुमच्याकडे बसवलंय का आणि काय परिस्थिती आहे ना, काय सांगा? आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे सरकारने मीटर का बसवलं हा विषय आधी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सरकार जे राज्य सरकार स्वतः जे विद्युत बनवत होतं आता ते विद्युत बनवणं बंद केलंय. अडाणीची वीज हे सरकार खरेदी करायला लागले आणि ह्या अडाणींनी काय शक्कल लावली की प्रत्येक राज्याला जे मीटर पहिल्यांदा 1 युनिट लाईट जळाली तर ते 1 युनिटच दाखवायचं. पण हे जे अडाणींनी आता नवीन बसवलेलं मीटर आहे ना 1 युनिट लाईट जळाली तर ते दाखवतंय 2-2.5 युनिट. म्हणजे शासनाने काय केलंय अडाणी सोबत ठरून या सरकारला शासनाने लोकांना फसवायचं ठरवलंय. जिथं 1 युनिट लाईट जळती तिथं हे 2.5 दाखविते. म्हणजे हे खरोखर सरकारने कुठंतरी अडाणीचं घर भरण्याचं काम केलंय आणि लोक मेले तरी चालतील पण अडाणीला जपायचं. अरे का बाबा कशासाठी इतकं अडाणीला जपतात? काय मागणी असेल आता? काही नाही बाबा हे जे स्मार्ट मीटर बसवलेत हे अडाणीची भरती करणारे आहेत. अडाणीचं घर भरून त्याला फक्त एकच मतदान भेटणार आहे. सर्वसामान्याच्या घरात लोकांनी जर ठरवलं ह्यांच्या विरोधात मतदान करायचं तर तुम्हाला सांगतो या सरकारला पाडल्याशिवाय आपण राहणार नाही. बड्या थकबाकीदार उद्योगपतींसमोर गुडघे टेकणारी ही यंत्रणा 2 महिन्यांचं बिल थकणाऱ्या सामान्य शेतकऱ्याच्या किंवा मजुराच्या दारावर मात्र पोलिसांचा धाक दाखवून वीज कापायला धावते. पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी मिळणारी जेमतेम वीज आणि त्यातही वारंवार होणारे ट्रान्सफॉर्मरचे बिघाड यांना आधीच शेतकरी कोलमडलाय. त्यावर थकीत बिलांच्या नावाखाली शेतातला वीज पुरवठा तोडून पिकं करपवून टाकणं ही कसली न्याय प्रणाली? गरिबांच्या अंधाराचा फायदा घेऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरणारी ही मुजोर यंत्रणा म्हणजे सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी. हातावर पोट असणाऱ्या माणसानं लेकरांच्या अन्नाचा घास कट करून तुमच्या या डिजिटल वसुलीचे हप्ते भरायचे का? हा सवाल आता प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक उंबरड्यावर विचारला गेलाच पाहिजे. रक्ताचं पाणी करणारा शेतकरी आणि रक्ताचा घोट घेणारी महावितरण ज्या बळीराजाच्या भरोशावर संपूर्ण देश जगतो त्यालाच तुम्ही मध्यरात्रीच्या अंधारात तासनतास विजेसाठी तात्काळ ठेवता. ट्रान्सफॉर्मर जळालं तर महिने ते दुरुस्त होत नाही, पण बिलाचा हप्ता चुकला की लगेच वायर कापायला कैची घेऊन पोहोचता. ही कसली व्यवस्था? एका बाजूला डिजिटल इंडियाच्या बाता मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला शेतातलं पीक वाळून जाईपर्यंत विजेचा पत्ता नसणं. ज्या घरात सणाच्या दिवशी दिव्याची वात पेटवायला तेलाचा थेंब नसतो तिथं तुम्ही हजारो रुपयांच्या बिलाचा कागद फेकून मारता. गरिबाच्या पोरांना सणाच्या दिवशी अंधारात अभ्यास करायचा आणि तुम्ही मात्र अधिकृत दरोडेखोरी करून पगार उकळायचा. हा कसला न्याय? टॅक्स गोळा करताना वाघासारखं डळकळ्या फोडणारे अधिकारी कामाची वेळ आली की मांजरासारखं तोंड लपवतात. जेव्हा गोष्ट कामांची असते तेव्हा मेंटेनन्स आणि झाडाच्या फांद्या छाटणीच्या नावाखाली आठवड्यातून 2-2 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अखंड वीज गायब केली जाते. पण एवढा मेंटेनन्स करूनही पहिल्याच पावसाच्या थेंबासोबत संपूर्ण गाव किंवा शहर अंधारात का बुडतं? हा कसला मेंटेनन्स? की मेंटेनन्सच्या नावाखाली निघणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडरची टक्केवारी खाऊन कागदावरच दुरुस्ती दाखवली जाते. वीज गेल्यावर महावितरणाच्या 1800 वर लागणारा टोल फ्री क्रमांक म्हणजे ग्राहकांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तासभर कॉल वेटिंगवर ठेवल्यानंतर फीडर खराब झालाय, स्टाफ कामावर आहे अशी गुळगुळीत उत्तरं देऊन फोन कट केला जातो. तक्रार केंद्रात बसलेले कर्मचारी ग्राहकांशी अशा भाषेत बोलतात जणू काही वीज मोफत वाटतायत. बिलात दुरुस्ती करायची असेल किंवा नावात बदल करायचा असेल तर ग्राहकाला महावितरणाच्या कार्यालयाचे पाय झिजवावे लागतात. रांगेत उन्हात तात्कळत उभ्या असलेल्या 60 वर्षांच्या म्हाताऱ्या बापाकडे पाहायला अधिकाऱ्यांना वेळ नसतो. उद्या या साहेब मीटिंग मध्ये सर्व्हर डाऊन आहे ही नेहमीची गुळगुळीत कारणं देऊन कष्टकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया घालवला जातो. स्वतःच्या केबिन मध्ये वातानुकूलित हवेची मजा मारणारे हे अधिकारी बिलाचा 1 रुपया वसूल करण्यासाठी मात्र थेट दारावर गणिमी कावाना धडकतात. तक्रार करायला जावं तर टेबल खालून चिरीमिरी दिल्याशिवाय एक साधा कागदही हलत नाही. लाच दिल्याशिवाय गरीबाचं नवीन कनेक्शन मंजूर होत नाही आणि बड्यांचे लाखो रुपयांचे हप्ते मात्र मेहरबानीने माफ केले जातात. ही यांची कामाची पद्धत. कित्येक शेतात काम करणाऱ्या महिला, निष्पाप बालक आणि बळीराजाचे जनावरं या उघड्या तारांमुळे शॉक लागून जागीच ठार झाली आहेत. अपघातानंतर महावितरण मानवी चूक किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणून मोकळे होतात. गरीबाचा जीव एवढा स्वस्त झालाय का? स्वतःच्या खांबांची आणि तारांची दुरुस्ती न करता माणसांचे बळी घेणारी ही यंत्रणा महावितरण नसून महाभक्षक झाली वाटतं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.